खासदार ओमराजे निंबाळकर सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर तुम्ही आता पुण्यामधून धाराशिवकडे रवाना होत आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. काय नक्की मनात निर्णय ठरतोय? खरं तर सध्या ते आणखी सध्या त्यांच्या म्हणण्यावर आहे ना, कार्यकर्त्यांना बोलणार मग त्यांच्याशी मातोश्रीवरून बी तुम्हाला फोन येतोय आणि चर्चा करतात, मनधरणीचे प्रयत्न. मला एक लक्षात घ्या, माझी मनधरणी करायची कुणाची ही विषय नाही. माझ्या जो काही राजकीय निर्णय ठरवायचा आहे ते माझ्या सगळ्या जीवाभावाच्या लोकांशी चर्चा करीन आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणे निर्णय ठरेल. तुमचे जीवलग मित्र कैलास पाटील रात्री तुम्हाला येऊन भेट गेले आहेत. काय नक्की चर्चा ठरलेली? बोलतो तुम्हाला उत्तर द्या की झालं. सध्या आपण बघू शकतो की खासदार ओमराजे निंबाळकर जे आहे ते धाराशिवच्या दिशेने आता रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी मी जाणार आहे, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, त्यानंतर मी निर्णय घेणार आहे अशी भूमिका खरं तर आपल्याला पाहायला मिळते. सध्या कुरकुम या ठिकाणी हे सर्व ताफा जो आहे इथं आलेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये सध्या हा ताफा जो आहे, त्याचबरोबर ती शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा यांच्या सोबत आहेत आणि सध्या आता पुढे धाराशिवच्या दिशेने रवाना होताना जे हे सर्व ताफा आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मी जाणार आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मी भूमिका घेणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून फोन आलेला होता का या प्रश्नावरती त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती अद्याप आपल्याला मिळताना दिसत नाही. मात्र आपण सध्या बघू शकतोय की हा ताफा जो आहे तो सध्या पुन्हा एकदा धाराशिवच्या दिशेने रवाना होताना आपलं चित्र आहे ते ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच त्या ठिकाणी जाऊन गोवर्धन वाडी या ठिकाणी जाऊन मी तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे, त्यानंतर मी माझी भूमिका आहे ती घेणार आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघू शकतो की हा ताफा पुन्हा एकदा धाराशिवच्या दिशेने रवाना होताना जे चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण बघू शकतो की पुन्हा एकदा हा ताफा जो आहे तो रवाना झालेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, कुरकुम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.